गुड इव्हिनिंग मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. आपण आज पुन्हा एकदा आपल्या नवीन सेशनमध्ये भेटतो आहोत. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण आधीच्या एपिसोडमध्ये राहिलेला जो पार्ट आहे, आपण दोन भाग पाहतो आहोत. विजडम थ्रू महाभारत अँड विजडम थ्रू भगवद्गीता. विजडम थ्रू महाभारत मधला पार्ट आपण जो राहिला होता तो आज कंप्लीट करू आणि पुढचा पार्ट आपण बघूयात. महाभारत में एक बहुत बढ़िया, जैसा कहा ना कि कहानियां तो है ही और कहानी हमें पता भी है. हम टेलीविजन सीरियल देखते हैं, कहीं फिल्म देखते हैं तो उसमें से कहानी पता चलती है, लेकिन ज्ञान क्या आता है. तो इसमें एक प्रसंग ऐसा है कि जब ये वन में थे पांडव, तब युधिष्ठिर को यक्ष मिल गया था. यक्ष एक भगवान का रूप है. अब उसकी कहानी मैं बताता नहीं, लेकिन यक्ष एक भगवान का रूप है. और वो यक्ष किसी एक तालाब के पास युधिष्ठिर गए थे पानी लेने. भाई उनके और पत्नी वो प्यासे थे, तो उनके लिए पानी लाने गए एक तालाब के ऊपर. तो वो तालाब का जो मालिक था वो यक्ष था. तो उस यक्ष जब ये पानी लेने गए तो वो यक्ष बोले कि पानी नहीं ले सकते तुम, क्योंकि ये मैं मालिक हूं इसका. तो युधिष्ठिर बोले कि नहीं, मैं बड़ा हूं सबसे, तो मेरा धर्म है, मैं धर्म का निर्वहन कर रहा हूं. मेरा धर्म क्या है कि मेरे भाई और मेरी पत्नी जो भूखे प्यासे हैं उन्हें खाना पकाना है, पानी पीना है, तो उनके लिए मुझे पानी ले जाना ही है, तो मेरा धर्म मैं पूरा करूंगा. तब यक्ष ने कहा कि मैं तुम्हें 126 सवाल पूछूंगा. कितने? 126. और उन सारे सवालों का जवाब अगर तुमने सही दिया तो तुम पानी ले जा सकते हो. ठीक है. अब ये सवाल कौन से थे? वो कोई ऐसे नहीं थे कि तुम्हारा नाम क्या है, तुम्हारे पत्नी का नाम क्या है, तुम कहाँ से आए हो, ऐसे सवाल नहीं थे. जीवन के अलग अलग पहलुओं को उजागर करणे वाले सवाल थे. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांना, जीवनाचे जे वेगवेगळे आपले आयाम आहेत, त्या सगळ्या आयामांना समजावून सांगणारे प्रश्न आहेत. आणि हेच खरं ज्ञान आहे. महाभारताची सिरियल जेव्हा तुम्ही पाहिली तेव्हा ते एक मनोरंजनात्मक रूप असतं. काय असतं ते? मनोरंजनात्मक रूप असतं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असे विचार करणाऱ्या गोष्टी नसतात. मी मुद्दाम तुमच्यासाठी या एपिसोडमध्ये की महाभारत काय आहे हेही आपलं समजलं पाहिजे ना. आपण फक्त प्रश्नोत्तर, आणि हा देखील एक विषय मला तुम्हाला मुद्दाम सांगायचा होता की फक्त प्रश्न उत्तर, परीक्षा, त्याचे क्रेडिट एवढ्यापुरतं या विषयाकडे बघू नका. हा विषय तुमच्या माझ्या जीवनाला प्रेरित करणारा विषय आहे, तुमच्या माझ्या जीवनाला समृद्ध करणारा विषय. आणि त्यासाठीच म्हणून हा सगळा अभ्यास करून हा सगळा विषय तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय की हे माहीत असलं पाहिजे. आपल्या देशाचं ज्ञान काय आहे, आपल्याला जगाचं ज्ञान तर माहिती असलंच पाहिजे, पण सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या देशाचं ज्ञान माहिती पाहिजे. आणि हे ते ज्ञान आहे. त्यामुळे याच्या पुढे महाभारतासंबंधी बोलताना आपल्याला निश्चित हे सांगता आलं पाहिजे की महाभारत हा ग्रंथ पथदर्शी आहे, जीवनदर्शी आहे. आणि म्हणून त्यातले काही प्रश्न, 126 प्रश्नांची तर चर्चा आपण करू शकतो, पण कसे प्रश्न आहेत बघा. आणि त्याची उत्तरं पहा, तुम्हाला फार इंटरेस्टिंग वाटेल. हे फार मजेदार आणि फार तुमची उत्सुकता आणली जाईल की कशा पद्धतीने जीवनाकडे पाहिलं जातं. आपल्याला जे उत्तर वाटतं ते नसतंच, कारण आम्ही सामान्य पद्धतीने विचार करणारे लोक. पण युधिष्ठिर, ज्याचं दुसरं नाव धर्मराज होतं, तो अतिशय श्रेष्ठ होता. तो त्या द्यूतामध्ये हरला म्हणून आपण त्याला बरेच वेळा नावं ठेवतो, पण युधिष्ठिर हा या सगळ्या पांडवांमध्ये धर्मराज म्हणलं जायचं. कारण धर्माचं राज्य त्यानं केलं पुढे. आपण जसं शेवटच्या पर्वामध्ये पाहिलं की भीष्म पितामहांसोबत चर्चा करून अतिशय यशस्वी असा राजा होता, बहुत सक्सेसफुल राजा था. तो इसलिए सवाल कैसे, देखिए बहुत इंटरेस्टिंग है. ओके. तो व्हाट रिमेन्स मोस्ट बेनिफिशियल व्हेन इट इज फॉलिंग. ऐसी कौन सी चीज है जो गिरने के बाद में भी बहुत मूल्यवान होती है? ऐसी कौन सी चीज है जो गिरने, वैसे तो गिरने के बाद में खत्म, फूल अगर गिर गया खत्म हो जाता है. जो चीज गिर जाती है तो वो टूट जाती है, खत्म हो जाती है. लेकिन ऐसी कौन सी चीज है जो गिरने के बाद में भी फायदेमंद होती है? युधिष्ठिर ने जवाब दिया, बारिश, रेन. बारिश गिरती है, फायदा होता है. देखिए ये सोच है, ये सोच है विचारों की. दूसरा सवाल, व्हाट रिमेन्स द मोस्ट इसेंशियल व्हेन इट इज थ्रोन अवे. ऐसी कौन सी चीज जो फेंक देते हैं हम लोग, फायदेमंद होती है, बहुत जरूरी हो जाती है, फेंकने के बाद में भी बहुत जरूरी होती है. क्या होती है? सीड, बीज.
हमारे किसान भाई बहन जब खेतों में बीज ऐसे फेंकते हैं ना, आपने देखा होगा ऐसे फेंकते हैं, फेंकने के बाद भी इसेंशियल जरूरी होती है। ये युधिष्ठिर की सोच थी। महाभारत में इस प्रसंग का वर्णन इसलिए आया है कि युधिष्ठिर की योग्यता सिद्ध करनी है, और वो योग्यता इस माध्यम से सिद्ध होती है। व्हॉट इज फास्टर देन विंड? वायू या वारा, वारा ज्याला आपण म्हणतो, वाऱ्यापेक्षाही वेगवान काय आहे? वारा सगळ्यात वेगवान, वाऱ्यापेक्षाही वेगवान काय आहे? माइंड, मन, विचार सबसे तेज। आज यहां है, कल अमेरिका जा सकता है ना? आज मोहरिल सर के आईकेएस के लेक्चर में है, इमीडिएटली 1 सेकंड में राजकमल चौक जा सकता है, किसी दोस्त को मिलना है। मजाक कर रहा हूं, लेकिन मन का प्रवास बड़ा गतिमान होता है, बहुत ही ज्यादा गतिमान, है ना? 1 सेकंड में हम यहां से वहां जा सकते हैं, है ना? तो फास्टर देन विंड, माइंड। व्हॉट इज मोर न्यूमरस देन ग्रास? विविधता। गवत जर तुम्ही पाहिलं तर किती वेगवेगळ्या प्रकारचं गवत असते, घास कितने अलग अलग तरह की होती है, कलर्स कितने होते हैं, उससे भी ज्यादा न्यूमरस, उससे भी ज्यादा वैविध्यपूर्ण क्या होता है? थॉट्स, विचार। कितने विचार आते हैं, है ना? कितने विचार आते हैं। अब जब मैं देखता हूं आपके, वैसे फिर से वही लाइटर मूड में लीजिए मैं जो बोल रहा हूं, अभी वो चैटिंग शुरू रहता है, लाइव चैट मैंने शुरू रखी है, हालांकि मैं बंद कर सकता हूं, लेकिन वो शुरू रखी है मैंने ऐसे। तो उसमें देखिए ना, मैं आपको युधिष्ठिर और यक्ष की बात बोल रहा हूं, और किसी के विचार युधिष्ठिर और यक्ष से निकलकर अपने दोस्त को कल मिलना है उसमें चले जाते हैं कि कभी भेटते, ऐसा हो जाता है। तो यहीं रखिए, अभी विचार यहीं रखिए, क्योंकि विचारों को, और विचारों का ऐसा है दोस्तों, आपको भी पता होगा, आप मानते होगे, जितना उसको रोकने का प्रयास करेंगे ना, उतना ज्यादा वो घूमते हैं इधर उधर। जैसा मैंने उस दिन आपको बोला, और एक दोस्त ने मुझे मैसेज में भी भेजा कि मेडिटेशन के ऊपर थोड़ा सा हमें बताइए। मैं बताऊंगा आपको, बिल्कुल बताऊंगा, 100%। पर्सनालिटी डेवलपमेंट के क्लासेस में लेने वाला हूँ, आप चिंता मत कीजिए। हम लोग अभी जुड़ गए हैं, तो बहुत सारी चीजें हम एक साथ चर्चा करेंगे। मेडिटेशन में, मैं जब मेडिटेशन की बात करता हूं तो उसमें एक आगे कि अपने विचार जो है वो केंद्रीभूत कीजिए, केंद्र में लाइए, केंद्र आपले विचारांना केंद्रित करा, भटकू नका देऊ। भटकू नका देऊ म्हणलं का ते जास्त भटकतात, बरोबर आहे ना? तर असे थॉट्स जे आहेत हे सगळ्यात जास्त असतात, विचारांची गर्दी इतकी जास्त असते मनामध्ये, जसं माइंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं, का जातं? कारण विचार येतात मनामध्ये, सारखे वेगवेगळे विचार असतात। व्हॉट इज द ग्रेटेस्ट गेन? सबसे बड़ा गेन क्या है इंसान के जीवन में? अब सामान्य इंसान कह सकता है बैंक में 2 करोड़ रुपए, 5 करोड़ रुपए, 10 करोड़ रुपए अगर होते हैं तो वो गेन है हमारा। बहुत बड़ी बिल्डिंग हो गई, वो गेन है हमारा। बहुत बड़ी तनख्वाह है, वो गेन है हमारा। युधिष्ठिर ने जवाब क्या दिया? हेल्थ। यस, हमारा शरीर, हमारी प्रकृती, आपली प्रकृती चांगली असणं, स्वास्थ्य चांगलं असणं, याच्यापेक्षा जास्त गेन नाही। आणि म्हणून असं म्हणलं जातं एक्सरसाइज करा, तब्येत चांगली पाहिजे दोस्तो। नाही तर 20 आणि 22 वर्षाचे आमचे मित्र मैत्रिणी मालटेकडीवर, साध्या छोट्याशा टेकडीवर चढल्यानंतर दम टाकतात, धापा टाकतात, दम लागतो त्यांना। हेल्थ, अत्यंत मोठ्या कोमॉर्बिडिटीज, विषयांतर होईल थोडंसं पण होऊ द्या। कोरोनाच्या पेंडॅमिकमध्ये ज्या लोकांना आपला जीव गमवावा लागला ना, ते सगळे लोक, ते सगळे जवळपास कोमॉर्बिडिटीज वाले होते। कोमॉर्बिडिटीज म्हणजे काय? की ज्यांना काही ना काही आजार होते। कोणते आजार होते? डायबिटीस होता, हार्टचा प्रॉब्लेम होता, कुठे अजून काहीतरी होतं, दम्याचा प्रॉब्लेम होता। असे प्रॉब्लेम असणारे लोक जास्त मृत्युमुखी पडले। आज मला सांगताना वाईट वाटतं बरेच वेळा, की ॲनालिसिस जे पेपरमध्ये आणि वेगवेगळ्या मॅगझिन्समध्ये येऊन राहिलं आहे, त्या मॅगझिन्समध्ये येणाऱ्या ॲनालिसिसमध्ये आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षामध्ये डायबिटीसचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, आणि ते वाढणाऱ्यांचं वय कोणतं आहे? वय वर्ष 18 ते वय वर्ष 24 डायबिटीस। आणि आपला गैरसमज असा आहे की डायबिटीस हा गोड खाल्ल्यामुळे होतो, नाही। डायबिटीस इज अ स्ट्रेस बोर्न डिझीज, स्ट्रेस बोर्न, ताण आपण घेणार आहोत। हे संपल्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंटचं पूर्ण एक सेशन आपल्याला घ्यायचं आहे, कोर्सच घ्यायचा आहे आपल्याला, 10 लेक्चरचा। स्ट्रेस मॅनेजमेंट, ताण, ह्या ताणामुळे होतं। आणि म्हणून युधिष्ठिरानं उत्तर दिलं, व्हॉट इज द ग्रेटेस्ट गेन? एखाद्या माणसाचं मिळकत काय आहे? त्याची तब्येत, त्याची हेल्थ। कारण 50, 60, 70, 50च्या वर, 60च्या वर गेल्यानंतर मग चालणं होत नाही, गुडघे दुखतात, हे होतात।
तरुण वयामध्ये देखील दुखायला लागतात. असं होतं. त्यामुळे हेल्थ, व्हॉट इज द ग्रेटेस्ट हॅपीनेस, सगळ्यात मोठा आनंद कुठला आहे? काय सुंदर युधिष्ठिराचं उत्तर आहे, कंटेनमेंट, समाधान. समाधान जे मला मिळतं तुमच्याशी बोलून. आज मला गावाला जायचं आहे, पण गावाला जात असतानाही संध्याकाळी 7च्या ऐवजी 6 ते 6:30 मी जे तुम्हाला बोलतोय, सेशन संपल्याबरोबर अनेक पोरं माझे मित्रमैत्रिणी, माझे भाऊ बहीण हे बघत असतात. तो आकडा दिसतो 700-800 लोक माझे भाऊ बहीण हे पाहतात. समाधान. ह्या गोष्टीसाठी मी जो अभ्यास केला त्या अभ्यासाचं समाधान मिळतं हे लेक्चर संपल्याबरोबर. आणि तुम्हाला देखील ते मिळत असतं, काहीतरी नवीन आपल्याला समजलं हे म्हणून. जेन्युइनली विचार करा प्रामाणिकपणे. तो बाकी गमतीचा भाग सोडून द्या. पण प्रामाणिकपणे कुठेतरी जर हे सेशन संपल्यानंतर विचार केला तर आपल्याला समाधान लाभलेलं असतं की येस यार, मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं. नया कुछ तो भी सीखा है राज. ये तो देखा ही नहीं था, पढ़ा ही नहीं था, ये तो मन में ही नहीं था. कहाँ सुना था हमने यक्ष और युधिष्ठिर का सुना था, लेकिन ये एपिसोड कहाँ पता था हमें? ये तो कहीं दिखाया नहीं गया. लेकिन ये कितना इंपॉर्टेंट है देखिए. आगे का सवाल हम देखते हैं, बस थोड़े से है लेकिन बहुत इंटरेस्टिंग. बाय गिविंग अप व्हाट कैन वन बिकम लवेबल. दे देने से ऐसी कौन सी चीज है जो दे देने से इंसान बहुत सबको प्यारा लगने लगता है? छोड़ देने से ऐसी क्या चीज है कि जिसको छोड़ देने से इंसान बहुत प्यारा लगने लगता है? वो है प्राइड, अभिमान. अभिमान छोड़ देने से इंसान सबका प्यारा होता है. जो अभिमानी होता है वो बिल्कुल प्यारा नहीं होता, क्योंकि वो अपने धुन में चलता है, अपने मस्ती में चलता है. वो गर्दन ऊंची करके चलता है, वो नीचे आता ही नहीं, वो गर्दन नीचे करता ही नहीं. वो अभिमान, और वो अभिमान दुराभिमान में कब परिवर्तित होता है उसे पता ही नहीं चलता. अभिमानाचा दुराभिमान होऊन जातो आणि मग तो वाटेल तसं बोलायला लागतो. लोगों को इंसल्ट करते हैं, लोगों से बात ठीक से नहीं करते और अपने धुन में रहते हैं, अपने मस्ती में रहते हैं. ऐसे इंसान किसी को अच्छे नहीं लगते. कौन अच्छा लगता है? जो हमारे साथ दोस्त बनकर बात कर रहे हो. दोस्त कौन बन सकता है? जो अभिमानी नहीं है, अभिमान छोड़ के. तो क्या सुंदर उत्तर है ये कि ये कौन सी चीज है जो छोड़ने से इंसान लवेबल बनता है, अच्छा लगने लगता है? वो है प्राइड. बाय गिविंग अप व्हाट वन विल वन नॉट फील सैड. ऐसी कौन सी चीज है जो दे देने के बाद में हम दुखी नहीं होंगे? हर बार तो ऐसी कई सारी चीजें कि हमने दे दी तो दुख होता है, हमसे छूट गई कोई चीज तो दुख होता है. लेकिन ऐसी कौन सी चीज है जो दे देने के बाद में भी दुखी नहीं होंगे हम लोग? एंगर, गुस्सा. बिल्कुल, गुस्सा छोड़ देने से हम दुखी नहीं होंगे, हम हैप्पी होंगे. कितना गुस्सा करते हैं लोग, और गुस्सा करने से कितने रिश्ते टूटते हैं ये हम देखते हैं दिन ब दिन. छोटी सी बात होती है दोस्तों, छोटी सी बात, लेकिन उस छोटी सी बात के ऊपर कितना गुस्सा हो जाता है और चीजें कितनी बिगड़ जाती है, कहाँ से कहाँ चली जाती है, हमने देखा है. तो वो गुस्सा छोड़ना. एक बहुत इंग्लिश का सुंदर कोट है, एंगर इज अ फिट ऑफ मैडनेस, ऐसा कहते हैं. एंगर इज अ फिट ऑफ मैडनेस. वो मैडनेस ही होता है एंगर. उसको छोड़ देने से हम दुख ये नहीं करते हैं, हम एंगर छोड़ना हमें जरूरी है. हु इज फ्रेंड ऑफ अ डाइंग पर्सन. जो मृत्युशैया पर है, जो मर रहा है, या जो इंसान इस दुनिया से जाने के लिए अब जाने वाला है, उसका दोस्त कौन होता है? युधिष्ठिर का जवाब देखिए. युधिष्ठिर ने जवाब दिया चैरिटी. दूसरों को दान देना, दान धर्म, दान देना, दूसरों को दे देना. क्योंकि मृत्यु के बाद में कुछ नहीं रहेगा, कुछ नहीं रहता है. आपने 10 मंजिली बिल्डिंग बना दी, 2 करोड़ 10 करोड़ रुपए बैंक में रख लिए, बहुत बड़ी गाड़ी घर के सामने खड़ी कर दी. मृत्यु के बाद में कुछ भी नहीं बचता, कुछ भी नहीं रहता, कुछ भी रख नहीं सकते. वो बोलते हैं ना कि बस वो 6 फुट जमीन का टुकड़ा, 6 फुट जमीन का टुकड़ा अगर दफनाए गए तो, और फिर तो लकड़ियाँ, नहीं तो 7 मन लकड़ियाँ, बस उसके ऊपर जला दिए तो बाकी क्या रहता है? कुछ नहीं रहता है. तो चैरिटी ये डाइंग पर्सन का फ्रेंड है. बाय गिविंग अप व्हाट वन कैन बिकम वेल्दी. ऐसी कौन सी चीज है जो देने के बाद में हम अमीर बनते? लेने के बाद में अमीर बनेंगे ना, देने के बाद में ऐसी कौन सी चीज है जिसको देने के बाद में अमीर बनेंगे? डिजायर, इच्छाएं. खत्म ही नहीं होती, वो खत्म ही नहीं होती. बहुत बहुत इच्छाएं होती है और वो इच्छाएं खत्म ही नहीं होती. तो इसलिए वो देने के बाद में हम लोग अमीर होते. इच्छाएं जितनी कम होगी उतने हम अमीर होते जाएंगे. आखिरी का सवाल, बाय गिविंग अप व्हाट वन कैन बिकम हैप्पी. ऐसी कौन सी चीज है जो दे देने के बाद में हम हैप्पी होंगे, हम खुश होंगे?
तो खुश होने का तरीका ग्रीड, हमारी हवस, चीज़ें पाने की जो इच्छा होती है, इतनी मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए, मुझे मेरा तो चाहिए, मुझे दूसरों का भी चाहिए, ये जो इच्छाएं होती जिसे ग्रीड कहते हैं. ग्रीड, लालसा ज्याला म्हणतात, ती लालसा जर आपण सोडून दिली तर आपण हॅपी होऊ. अशा पद्धतीचे प्रश्न आणि उत्तरं यक्ष आणि युधिष्ठिराच्या या संवादामध्ये होते. महाभारतामधला हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, महाभारतामधला एक अतिशय महत्त्वाचा एपिसोड आहे. ओके, नाव वी मूव टू अवर सेकंड पार्ट. आजच्या आपल्या एपिसोडचा दुसरा, विजडम थ्रू भगवद्गीता. एक वाक्य मी तुम्हाला सांगतो जे अतिशयोक्ती होणार नाही. आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जर शिकायची असेल तर भगवद्गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाही. मी जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस आपण घेऊ ना, तेव्हा मी सांगेन भगवद्गीतेमध्ये सगळं सांगितलं है, सब कुछ बताया गया है. और कहाँ कही गई थी ये भगवद्गीता? ये कृष्ण ने कही थी कुरुक्षेत्र के मैदान पर. जब अर्जुन खड़ा हो गया था, सामने कौरव थे और सामने भीष्म पितामह, ताजश्री जिन्हें बोलता था, अपने सारे रिश्तेदार, गुरु, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ऐसे सब जिनका आदरणीय लोग थे वो सामने खड़े थे. और और अर्जुन को ये बताया गया कि अब इन सबको तुम्हें खत्म करना है क्योंकि ये शत्रु है, शत्रु को खत्म करना है तुम्हारा कर्तव्य है. गांडीव जो था, उसका धनुष्य था, वो रख दिया और उसने कह दिया मैं लड़ नहीं सकता, भगवान मुझे माफ करो, मैं विस्मयचकित हूं या मैं दुविधा में हूं. अभी मैं दुविधा में, और इतनी दुविधा बढ़ गई है कि मैं कुछ नहीं कर सकता हूं. हाथ पैर फूल गए, मैं चला नहीं सकता. अर्जुन तो सबसे महत्वपूर्ण योद्धा था पांडवों के साइड का सबसे इंपॉर्टेंट योद्धा, उसने गांडीव रख दिया. कृष्ण भगवान ने, वो फिर कहानी है, वो कृष्ण भगवान उन्हें लेके गए युद्ध भूमि पर बीचों बीच, और वहां पर वो भगवत गीता बताई जिसमें जीवन के कई सारे राज अर्जुन को बताए भगवान कृष्ण ने. और वो राज सुनने के बाद में फिर अर्जुन फिर से तयार हो गया. ऐसा कहा जाता है, असं म्हणलं जातं की आपण अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये अर्जुनाच्या भूमिकेत असतो. आपल्याला समजतच नाही काय करावं, हे करावं की ते करावं, ते करावं की ते करावं. असे वेगवेगळे रस्ते आपल्यासमोर असतात आणि ते रस्ते आपल्याला कन्फ्यूज करत असतात. त्या कन्फ्युजनच्या वेळी प्रत्येकाला एक कृष्ण भेटला पाहिजे असं म्हणतात. कधी कधी तो कृष्ण आपल्या मित्राच्या रूपात असू शकतो, कधी कधी तो कृष्ण आपल्या शिक्षकाच्या रूपात असू शकतो, कधी कधी तो आपल्या मैत्रिणीच्या रूपात असू शकतो, कधी कधी तो आपल्या आईवडिलांच्या रूपात असू शकतो, कधी तो कुठल्याही रूपात असतो. पण असं एक जण कोणीतरी आयुष्यात पाहिजे की ज्याच्याजवळ सगळं बोलता आलं पाहिजे आणि ज्याच्याकडून मार्गदर्शन घेता आलं पाहिजे. आणि आपणही ठरवलं पाहिजे की ते तू म्हणशील तसं. अर्जुनाला जेव्हा गीता सांगितली, अर्जुनाला जेव्हा भगवद्गीता समजावून सांगितली, त्याच्यानंतर अर्जुनाने प्रश्न विचारला नाही, तू म्हणशील तसं. अर्जुनाचं मन मानत नव्हतं कर्णावर बाण चालवायचा, कारण कर्णाचं रथाचं चाक घुसलं होतं जमिनीमध्ये. आणि अशा निहत्थे शत्रु के ऊपर, शत्रु हो तो भी निहत्था अगर है, निहत्थे योद्धे के ऊपर वार चलाना ये क्षत्रिय धर्म के खिलाफ था. लेकिन कृष्ण ने कहा चलाओ, तो वो चलाया, बिल्कुल चलाया. भीष्म पितामह पर तीर चलाए, बिल्कुल चलाए. तो इस तरह से ये जो है ना, ये वैसा कृष्ण का विचार है. तो इस भगवत गीता से हमें क्या सीख मिलती है? महाभारत की तो कहानी है, लेकिन भगवत गीता पूरी तरह से इट्स अ मैन्युअल हाउ टू लीड लाइफ इन अ सक्सेसफुल मैनर. मैन्युअल है वो कि किस तरह से जीवन जिया जाता है. डिटैचमेंट, emphasize the importance of performing your duties without being attached to the result. कोई भी काम अगर हम करते हैं तो उसका रिजल्ट क्या होगा इसका विचार न करते हुए अपने काम के ऊपर केंद्रित करो और अपना काम करते रहो. ये सबसे बड़ा महत्व, डिटैच करो अपने आप को रिजल्ट से. अब एग्जाम देने वाले हो ना, तो एग्जाम देने वाले तो रिजल्ट का विचार मत करो, प्रोसेस का विचार करो. प्रोसेस कौन सी है? ये हम जो कर रहे हो. आप आईकेएस का आपको पेपर देना है, आईकेएस के पेपर के लिए मैं फिर से एग्जाम की बात कर रहा हूं, लेकिन एग्जाम अगर अच्छी तरह से देना है तो उसके लिए पढ़ाई करनी पड़ेगी. और उस पढ़ाई के लिए हमें रिजल्ट का विचार न करते हुए रिजल्ट से डिटैच करना है अपने आप को. वो अंतिम जो निकाल जो येणार आहे तो त्याच्यापासून डिटॅच करून घ्या स्वतःला. आणि इम्पॉर्टन्स कशाला याचा? परफॉर्मिंग युअर ड्युटीज. आपण जर ड्युटीज केल्या नाही तर मग आपण फेल्युअर आहोत, पण ड्युटीज मात्र केल्या पाहिजे. ओके, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे दुर्गो मा तिसंगो रविकर्मणी. सुंदर श्लोक आहे.
इसमें यही कहा गया है कि अपना कर्म जो है वो कर्म करो, फल की अपेक्षा न करते हुए, और फल की अपेक्षा न करते हुए जो कर्म करते हैं वही अपने ध्येय को अच्छी तरह से साध्य करते हैं। ये कितनी बार कहा गया श्लोक है, ये भगवत गीता का श्लोक है, ये जीवन का सार है और हर किसी को इंप्लाय होता है। खास बात यह है दोस्तों कि आज से 3000 साल पहले कही गई भगवत गीता आज भी 21वीं सदी में हम तुम जो आधुनिक अपने आप को समझते हैं, हमारे जीवन के लिए भी पथदर्शक या दिशादर्शक हो सकती है। ये कितनी बड़ी बात है। तो इसलिए भगवत गीता हमारी संस्कृति है, भगवत गीता हमारा आधार है जीने का, और इसलिए वो इक्वानिमिटी सुंदर शब्द है। टू बी इवन टेम्पर्ड इन बोथ सक्सेस एंड फेल्यूर। सक्सेस और फेल्यूर में हमारा जो मनस्वास्थ्य है वो सेम होना चाहिए, कि सक्सेस है तो धुन आ गए अपने, और दुखी है तो लटका दिया अपने आप को। कल ही मैंने बताया था आपको कि दुख अगर फेल्यूर आ गया, कैसे कैसे देखिए ना, 12वीं की एग्जाम, एक एग्जाम में फेल हो गए, खुदकुशी करते हैं दोस्त हमारे, कितनी बुरी बात है, कितनी बुरी बात है। तो ये ऐसा करना नहीं चाहिए। फेल्यूर हुआ तो क्या हुआ, एक एग्जाम है वो, जिंदगी की कई सारी एग्जाम देनी है, तो इतनी भयंकर घटना करने की कोई जरूरत नाही। एकदम एवढी टोकाची भूमिका घ्यायची असते का, पण घेतात। याचं कारण असं आहे की भगवत गीता माहित नाही, भगवत गीता इक्वॅनिमिटी शिकवते। इक्वॅनिमिटी आपल्याला हे सांगते की दोन्हीही याच्यामध्ये स्थिर राहिलं पाहिजे। आणि दुसरा प्रकार, सक्सेस मिळाल्यानंतर लाव रे ताशा, बजाव रे ताशा, नाचो रे, असं नाही। सक्सेस मिळाल्यानंतरही शांत राहता आलं पाहिजे। मराठी भाषेत सांगायचं झालं तर माजायला नको, माज नको यायला, माज फार लवकर उतरतो। सक्सेस मिळाल्यानंतर डोक्यात आलं पाहिजे याच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे। इथे आमचे 72% मिळाल्याबरोबर आमचा भाऊ तर इतका नाचते का काही विचारू नका, जोरदार। अरे बाबा, तुला फक्त फर्स्ट इयरला 72% मिळाले, तू कशाला उडतोय? तुला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, पीजी नंतर तुला नेट, सेट, प्राध्यापक व्हायचं असेल तर परीक्षा, हे सगळं करायचं आहे। मग त्याच्यानंतर मिळणार आहे बाबा छोटे छोटे यशाने काय उगाच कल्ला करतो। भगवत गीता आपल्याला सांगते सुख म्हणजे हॅपीनेस, सक्सेस आणि फेल्युअर, यश आणि अपयश दोन्हीही स्थितीमध्ये स्थिर राहता आलं पाहिजे। काय सुंदर विचार आहे, बरोबर? फोकस ऑन द प्रोसेस, टू फोकस ऑन द प्रोसेस ऑफ ॲक्शन रादर दॅन ऑब्सेसिंग ओव्हर एंड रिझल्ट। शेवटचा रिझल्ट पाहून घाबरतात अनेक वेळा। एखाद्या टेकडीच्या पायथ्याशी आल्यानंतर, अरे बाप रे, इतकं उंच जायचं आहे का? अरे तू टोक कशाला पाहतो, तू प्रोसेस पाहा ना, हळूहळू चढ। फोकस ऑन द प्रोसेस, आपण प्रोसेसवर लक्ष ठेवलं पाहिजे। एंड रिझल्ट काय होणार आहे तो होईल, तो येईल। आपली प्रोसेस जर चांगली असेल तर रिझल्ट चांगला येईल, आपली प्रोसेस जर खराब असेल तर रिझल्ट चांगला येणार नाही। आपण जर IKSचे लेक्चर्स पहिल्या लेक्चरपासून ऐकत होतो, आता प्रोसेस सांगतो मी तुम्हाला, वाईट वाटून घेऊ नका। पहिला एपिसोड किती पोरांनी पाहिला आहे माझ्या, किती भावा बहिणींनी पाहिलेला आहे? 8000 भावा बहिणींनी पाहिला। कालचा एपिसोड किती लोकांनी पाहिला? 300 लोकांनी पाहिला। म्हणजे काय आहे? पहिला उत्साह होता आपला, प्रोसेस कंटिन्यू झाली पाहिजे ना, म्हणून मी त्या दिवशी कन्सिस्टन्सीचा छोटासा एक व्हिडिओ पाठवला होता। कन्सिस्टन्सी कायम, रोज संध्याकाळी 7 वाजता माझ्या सरांनी, माझ्या मोरील सरांनी, जे माझे भाऊ आहेत, जे माझे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं 7 ते 8 वेळ IKSसाठी दिलेला आहे, तेच करायचं। मग एक दिवस उत्साह म्हणून केलं, दुसऱ्या दिवशी जाऊ दे ना पाहू, नंतर राहते। मोरील सरांनी सांगितलं ते पुन्हा राहते अवेलेबल। अरे नाही राहत राजा, ते राहतात पण तू पाहत नाही ना, तू पाहत नाही, तू विसरून जातेस किंवा तू विसरून जातोस। त्याच्यापेक्षा प्रोसेसवर लक्ष ठेवलं पाहिजे। टू फोकस ऑन द प्रोसेस ऑफ ॲक्शन रादर दॅन ऑब्सेसिंग ओव्हर रिझल्ट। रिझल्ट काय लागेल, रिझल्ट काय लागेल? तुम्ही ते 12वीला ते नीट बीट देणारे पोरं पहा, रिझल्ट काय लागेल, इतके घाबरलेले असतात ते की काय विचारू नका। कशाला घाबरायचं, प्रोसेसवर फोकस करायचं। माइंडफुलनेस, डिसिप्लिन्ड माइंड ब्रिंग्स हॅपीनेस। ज्याचं माइंड डिसिप्लिन आहे ना, ज्याचं माइंड भटकून राहिलं ना दोस्तो, आता तुमच्या वयामध्ये, मी पण तुमच्या वयामध्ये होतो, माइंड भटकतेच त्या वयामध्ये, बरोबर आहे ना? मित्र मैत्रिणी असावे वाटतात, भेटावं वाटतं, चांगले चांगले फोटो काढावे वाटतात, ते फोटो इंस्टाग्रामवर टाकावे वाटतात, मग त्याला लाईक्स घ्यावे वाटतात। हे सगळं तुम्ही ज्या वयामध्ये त्या वयामध्ये करावंसं वाटतं। पण याच वयामध्ये तुम्ही असं जर म्हणाल की नाही मोरील सर काय सांगता, या वयामध्ये तर आता हे सगळं एन्जॉय नाही करायचं का, की भगवद्गीता शिकायची? दोन्ही करायचं बाबा, कर ना ते तू, काय हरकत नाही। माझ्या भावा, मग भावा म्हटलं, आता माझी बहिणी,
कर ना, तेही कर, काही हरकत नाही. पण ते किती करशील? तुझे 25 फोटो काढले तरी तुझा चेहरा नाही बदलणार आहे. एक काढ, काही हरकत नाही. पण बाकी भगवद्गीता आवश्यक आहे ती. कारण ज्या वयामध्ये हे सगळं एन्जॉयमेंट करायचं आहे, ज्या वयामध्ये Instagramवरचे लाईक्स मिळवायचे आहेत, ज्या वयामध्ये मित्र मैत्रिणी करून मस्त फिरायचं आहे, मस्त तारुण्याचा आनंद घ्यायचा आहे, त्याच वयामध्ये तुला करिअरही बनवायचं आहे. याच वयामधला पुढचा काळ संपल्यानंतर तुला विचारणार आहेत लोक कित्ता कमाते आहे. आणि मग त्यावेळेस आता नाही, आता मोरील सर मग मी काय करतो, मी आता पहिले 5 वर्ष एन्जॉयमेंट करून घेतो तरुणपणाची आणि त्यानंतर मग मी पुढचं मग माझं करतो, असं जर म्हणणार जमणार नाही. भगवद्गीता आपल्याला सांगते डिसिप्लिन्ड माइंड ब्रिंग्स हॅपीनेस. आनंदी व्हायचं असेल आयुष्यात, आणि मित्रमैत्रिणींना अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, आनंदी व्हायचं असेल तर सक्सेसफुल राहावं लागेल तुम्हाला. सक्सेसशिवाय आनंद मिळत नाही, सक्सेसच मिळवावं लागतो. सक्सेसशिवाय दुसरा मार्ग नाही, आणि सक्सेसचा शॉर्टकटही नाही आहे. ऐसा है, भगवत गीता सीख रहे तो जीवन का सार भी सीखना पडेगा. सक्सेसचा शॉर्टकट नाही, आणि सक्सेसफुल जर नाही तर हॅपीनेस नाही. तुम्हाला कोणावर तरी अवलंबून राहावं लागणार सारखं. माझ्या बहिणी असतील तर पहिले वडिलांवर अवलंबून राहा, मग नवऱ्यावर अवलंबून राहा, मग पोरावर अवलंबून राहा, कोणावर तरी अवलंबून राहा. आणि माझे भाऊ जे आहेत, तुमचं तर काय खरं नाही. तुम्हाला तर म्हणजे मुलींनाही आपल्या पायावर उभं राहावं लागते, पण तुम्हाला तर राहावंच लागते, त्याशिवाय पर्यायच नाही काही. मग करायचं काय? अ डिसिप्लिन्ड माइंड. डिसिप्लिन असली पाहिजे माझ्या माइंडची. माझ्या माइंडमध्ये मला खूप छान वाटते, इंस्टाग्रामवर गेल्यानंतर बढिया बढिया वाटते, तर माझ्या दिवसभरातलं देईन ना मी अर्धा तास, 100%. मी इंस्टाग्रामवर आहे, मलाही छान वाटते, ओके. अर्धा तास, 5 तास, 5 तास काय करशील बाबा तू? आणि तो वेळ फुकट चालला आपला. त्यामुळे माझी विनंती आहे, भगवद्गीता शिकताना पहा किती महत्त्वाचं आहे हे. हे आपल्या कामाचं आहे. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाने युद्ध लढलं, अर्जुन युद्ध जिंकला, महाभारत संपलं, महाभारताचं युद्ध. पण ते आपल्याला किती ज्ञान देते आजही. कृष्ण भगवान आपल्या आजूबाजूनी आहेत आणि आपल्याला सांगतायत माइंड डिसिप्लिन ठेव, विच विल ब्रिंग हॅपीनेस टू यू. सेल्फ नॉलेज, शेवटचा भाग आहे आता आपण. सेल्फ नॉलेज, यूज सेल्फ नॉलेज टू ओव्हरकम डाऊट्स. स्वतःचं नॉलेज वापर. प्रत्येक वेळी मी हे सांगतोय, पुन्हा वाईट वाटून घेऊ नका, प्रत्येक वेळी मोहरील सरांना विचारलं पाहिजे असं नाही होत. कधी कधी आपलंही. आणि मला आवडतंय, मला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे. माझे काही मित्र फार छान प्रश्न विचारतात, सुंदर. एक मला नाव आठवत नाही, पण एका माझ्या मित्रांनी इतके सुंदर प्रश्न विचारले की मी त्या दिवशी तुम्हाला प्रकृती आणि पुरुष हे जे सांगितलं, आत्मा आणि शरीर हे जे सांगितलं, त्याच्यावर इतके छान प्रश्न विचारले त्या पोरांनी की मग नेमकं काय, त्याचं कनेक्शन कसं आहे, असे विचार येऊ देऊयात हो मनामध्ये. आपण कधी करणार नाही तर हे विचार आपण. सेल्फ नॉलेज, स्वतःचं नॉलेज काय आहे, नोट्सच्या भरोशावर, टीचरनी सांगितलेल्या भरोशावर, हे सगळे सपोर्ट आहेत. आज मी देखील तुम्हाला IKSचं जे सांगतोय ना, हा सपोर्ट आहे. This is a support given to you, but don't consider this as a complete thing. It will become complete when you will take out notes and give your examination. You understand yourself. स्वतःहून जेव्हा आपण समजून घेऊ. त्यामुळे भगवद्गीता सांगते सेल्फ नॉलेज. अर्जुनाला हेच सांगितलं होतं कृष्णाने, अरे स्वतःचं ज्ञान वापर, आणि तुझं ज्ञान तुला आता काय सांगेल ते पहा. त्या ज्ञानाने प्रेरित झालेला अर्जुन जेव्हा उठला ना, तेव्हा थांबलाच नाही, मग युद्धच जिंकून थांबला तो. असा तो फोर्स होता ती भगवद्गीता. सेल्फ कंट्रोल टीचेस टू कंट्रोल अवर सेन्सेस, अँगर लीड्स टू डिल्युजन. आपले सेन्सेस कंट्रोल करता आले पाहिजे आपल्याला. मोरील सर काय काय सांगून राहिले तुम्ही, हे करणं किती कठीण आहे. हो, निश्चित कठीण आहे, कारण आपल्याला सवय नाही, ती कठीण आहेच, पण आपल्याला ते करता आलं पाहिजे. कंट्रोल, माझा मोबाईल मला बंद करता आला पाहिजे. काल परवाच मी एका वर्गामध्ये माझ्या बहिणींना शिकवत होतो आणि सांगत होतो, हा माझा मोबाईल अभ्यास करताना मला बंद करता आला पाहिजे. करता येतो आपल्याला, आपल्यापैकी अनेकांना करता येत नाही. कायम आपण नोटिफिकेशन ऑन ठेवलेलं आहे आणि कोणीतरी आपल्याला मेसेज केला काय आपण पाहत असतो. करून पाहू आपण. 3 तास अभ्यास करायचा आहे, बांध. कंट्रोल, माझा कंट्रोल असला पाहिजे. मी कुठलीही वेबसिरीज पाहणार नाही आता. मोरील सरांनी सांगितलं 27 डिसेंबरपासून परीक्षा सुरणार आहे. एकही वेबसिरीज पाहणार नाही, एकही सिनेमा पाहणार नाही, आणि काहीच नाही. आणि अभ्यास जर मी करीन, मी तुम्हाला सांगतो, जर चांगल्या मार्क्सनी पर्सेंटेजनी पास व्हायचं असेल आणि एकही पेपर बॅक नसेल ठेवायचं, बॅक राहायलाच नाही पाहिजे, 100% नाही. सगळ्या पेपरमध्ये एकही फेल्युअर नाही पाहिजे.
मग सगळ्या पेपरमध्ये जर पास होऊन चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असेल तर तुम्हाला आत्तापासून परीक्षेपर्यंत दिवसाला किमान 5 ते 6 तास अभ्यास केला पाहिजे. होतच नाही त्याच्याशिवाय. नाही पण 5 ते 6 तास अभ्यास करताना भगवद्गीता आपल्याला कंट्रोल सांगते की आपला मोबाईल बंद करता आला पाहिजे. आपल्याला मोबाईल फोन बंद, स्विच ऑफ. काही महत्त्वाचे कॉल येणार नाही. काही मोठे कोणी अमेरिकेतून आपल्याला कॉल करणार नाही की कसं काय चाललंय तुझं म्हणून, हवा पाणी ठीक आहे की नाही, कोणी नाही. स्विच इट ऑफ. आपण नोटिफिकेशन ऑन ठेवले आहेत, आपलं लक्ष अर्ध तिकडे, बरोबर. त्यामुळे सेल्फ कंट्रोल, कर्म. गीता टीचेस दॅट यू शुड डू युअर कर्म. आपण आपलं कर्म करत राहिलं पाहिजे फक्त, बस. फळ मिळेल, निश्चित मिळेल. या सबंध विश्वाला संचालित करणारी एक अतिशय महापराक्रमी आणि महाअवतारी आणि अतिशय श्रेष्ठ दर्जाची शक्ती आहे. त्याचे नावं वेगवेगळे देव आहेत. या धर्माचं त्याला हे नाव देतो, त्या धर्माचं त्याला तो देतो, पण शक्ती आहे. ती शक्ती हा न्याय करत असते बरोबर. आणि तो न्याय असा असतो की ज्याचं कर्म चांगलं आहे ना त्याला त्याचं फळ बरोबर मिळते. कधी कधी उशिरा मिळते पण मिळतेच 100%. आणि म्हणून गीता ते शिकवते, अवॉइडन्स ऑफ बॅड थिंग्स, चुकीच्या गोष्टी, लस्ट, लालसा, लस्ट, वाईट गोष्ट, अँगर आणि ग्रीड. दुसऱ्याचं मला मिळालं पाहिजे, ती जी एक भूक असते, ती जी एक लालसा असते, ते अँगर मी आधीच सांगितलं अतिशय खराब. राग अतिशय खराब. अनेक तरुणी माझ्याकडे येतात मग काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातून आणि मग मला सर रागच कंट्रोल होत नाही. 18-19व्या वर्षामध्ये राग कंट्रोल होत नाही. हो सर मी राग कंट्रोल होत नाही, मी काही बोलून देते आणि मग माझे नाती खराब होतात. नंतर मला रडू येते, मला पश्चाताप होतो, मी बोलायला नव्हतं पाहिजे. पण एक स्टेज अशी की ज्यावेळेस मला बोलल्याशिवाय राहतच नाही आणि माझा राग कंट्रोल होत नाही. वयाच्या 18व्या 19व्या आणि 20व्या वर्षी आपला राग कंट्रोल होत नाही, असं कसं शक्य आहे? राग कंट्रोल झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी तो कंट्रोल लागतो. लस्ट, अँगर अँड ग्रीड, 3 डोअर्स ऑफ सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह हेल. स्वतःला संपवून टाकणाऱ्या नरकाचे दरवाजे आहेत हे 3. लस्ट, अँगर आणि ग्रीड. वासना, राग आणि लालसा, या 3 गोष्टी स्वतःला संपवून टाकण्याच्या सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह हेल आहेत. त्या नरकातच नेणार. त्या नरकात आहे, त्या वासनेपोटी किती भयानक गोष्टी बघितल्या जातात आणि किती आपण ऐकतो आहे सध्या त्या यूट्यूब आणि याच्यावर आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया. यूज इट पॉझिटिव्हली. आपण वापरतोय ना सोशल मीडिया, कुठे नावं ठेवतोय? सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला भेटतोय आम्ही. पण याच्यावर येणारे त्या पोर्न वेबसाईट्स, त्याच्यामध्ये असणारे ते घाणारडे व्हिडिओज आणि ते पाहिल्यानंतर मग ते पैसे मागतात. मग त्या पैशासाठी काही वाईट मार्ग करायचे, वाईट मार्गांनी जायचं आणि वाईट मार्गांनी जाऊन मग कुठे चोऱ्या करायच्या, कुठे काही करायचं. अशा सगळ्या गोष्टी करताना जेव्हा आपल्याला काही लोक दिसतात, आपल्यापैकी कोणीही तसं करत नाही, पण असं करताना जे लोक दिसतात ते सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह कडे जात असतात. स्वतःला संपवणाऱ्या नरकाकडे त्यांचा प्रवास सुरू झालेला असतो. भगवद्गीतेमधलं शेवटचं वाक्य जे आपण शिकणार आहोत तो श्लोक, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय अर्थ आहे याचा? याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाने आपले कर्तव्य करत जात असताना या जगामध्ये मी आहे आणि माझा अवतार पुन्हा पुन्हा होणार आहे, मी पुन्हा पुन्हा येणार आहे. धर्माची जी ग्लानी आलेली आहे, धर्म म्हणजे जीवनाचा खरा आधार आहे, हे ज्यांना विसरलेले आहेत त्या विसरलेल्या लोकांना जागं करणं, धर्माचं अभ्युत्थान करणं आणि त्यामधून सृजन निर्मिती केल्यानंतर साधू म्हणजे चांगल्या स्वभावाचे, चांगला विचार पसरवणारे, साधू म्हणजे फक्त जटा वाढवलेले नाही, चांगला विचार प्रस्थापित करणारे जे साधूमय लोक आहेत किंवा साधूच्या संस्कारांचे लोक आहेत, तो कोणी असो, हे जातीपाती आपण निर्माण केले. हो, भगवद्गीता किंवा जुन्या काळामध्ये आपल्याला हे सांगितलं नव्हतं, हे नंतर तयार झालंय सगळं. सुरुवातीला हे अजिबात नव्हतं. त्यामुळे अशा पद्धतीला दुष्कृत जो करतो, जो दुष्कर्म करतो, त्याचा विनाश करण्यासाठी आणि धर्म संस्थापन, धर्माचं पुन्हा संस्थापन करण्याचं. इथे पुन्हा धर्म म्हणजे कुठला एक धर्म नाही, मुळात मानवाचा जो विचार करणारा आपल्या भारतीय देशाचा जो धर्म आहे, आपल्या भारताचा सांस्कृतिक धर्म जो आहे,
त्याची स्थापना करण्यासाठी युगे न युगे प्रत्येक युगामध्ये मी जन्म घेणार आहे असं भगवंतानी सांगितलं अर्जुनाला. हे आपल्यालाही सांगितलं की काळजी करू नका, मी आहे. आणि हे मी आहे ही ताकद फार मोठी असते बरं. आय एम देअर विथ यू. मी तुम्हाला सांगितलं इंडियन नॉलेज सिस्टीमचे सगळे एपिसोड मी तुम्हाला शिकवणार आहे. त्या एवढ्या मोठ्या सिलॅबसमधलं, ते सिलॅबस मी याच्यावर टेलिग्रामवर टाकतो आहे, तर त्याच्यामधला एकूण एक भाग मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला किती शिकायचं ते तुम्ही बघा, दॅट इज युअर पार्ट. पण मी शिकवणार, सगळं शिकवणार मी तुम्हाला. एकूण एक टॉपिक, किती सारे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये, ते सगळे शिकवणार मी तुम्हाला. ओके, त्यामुळे चिंता करू नका, आपण आपलं काम करत राहायचं. अशा पद्धतीचं एक अतिशय सुंदर नॉलेज या भगवद्गीतेमध्ये आपल्याला मिळतं. या माध्यमातून आपला हा 8वा टॉपिक इथे संपतो आहे. अतिशय सुंदर ज्ञान भगवद्गीतेचं आहे आणि ते समजून घेऊन आपल्या जीवनाचा खरा आधार तयार होतो. आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. तो एपिसोड आहे इंडियन अप्रोच टू सायकॉलॉजी. जगभरातली सायकॉलॉजीचे लोक सायकॉलॉजी आमचा विचार आहे, आमचा विचार असं सांगतात. पण तुम्हाला आश्चर्य होईल की भारतीय संस्कृतीमध्ये, मूल एन्शंट इंडियामध्ये सायकॉलॉजीचा किती सुंदर अप्रोच होता आणि काय काय प्रिन्सिपल्स आणि काय काय थिओरीज आहेत. आपण जेव्हा वाचतो तेव्हा आश्चर्य वाटतं की सायकॉलॉजीचा खरा अभ्यास जगातल्या सायंटिस्टनी केला असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण हे विसरलेलो असतो की आपल्या भारतात देखील सायकॉलॉजीचा अतिशय श्रेष्ठ दर्जाचा अभ्यास आहे. दुर्दैव झालं हे की आपण विसरलो. आपल्याला त्यांचं जे आहे ते चांगलं वाटतं. आपलं काय आहे त्याच्यासाठीचा पेपर आहे. त्याच्यासाठीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे सांगते की या मूलभूत या देशाचं काय आहे ते आपण पाहूयात. आणि ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत टेक केअर आणि मजेत राहा. भगवद्गीतेचा सार लक्षात घेऊन मनापासून आता पुढचे काही दिवस फुल मेहनत आणि बढिया मार्क्स. ओके, ऑल द बेस्ट. आय एम देअर विथ यू, डोंट वरी. थँक यू सो मच. बाय बाय.